राहुल, सामनाच्या आजच्या रोकटोकमधून संजय राऊतांनी अनेक खळबळजनक खुलासे केलेत. खरं तर सातत्यानं शिंदे हे या ना त्या कारणानं नाराज असल्याच्या चर्चा होतात आणि आता राऊतांनी हे या संदर्भात खळबळजनक खुलासे केलेत. काय म्हणायचं नेमकं, याच्यात किती तथ्य असेल? विरोधी पक्षाचं काम आहे सत्ताधारी पक्षातल्या अस्वस्थते संदर्भामध्ये जनतेमध्ये सतत बोलत राहणं. आणि म्हणून सामन्यातनं जो रोखठोकचा आजचा भाग आहे त्याच्यात ज्या गोष्टी महाराष्ट्रातल्या दिसत आहेत लोकांना त्याबद्दलचं ते भाष्य आहे. आणि ते विरोधी पक्षाचं काम आहे असं म्हणून सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करतील याची पण दाट शक्यता आहे. कारण तशाच प्रतिक्रिया आता आपल्याला येताना दिसतील. आता संजय राऊतांनी त्यांना विमानात भेटलेल्या शिंदे गटाच्या आमदाराबद्दल सांगून एक प्रकारे तुमच्याही गोठ्यातल्या माहिती आमच्याकडे येत राहते असं सांगितलं. पण मला त्या रोखठोक मधला एक महत्वाचा मुद्दा जास्त अधोरेखित करावा असा वाटतो. तो असा आहे की गणेश नाईकांनी जे सांगितलं की मी ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन जनता दरबार घेईन, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे गटानं आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये जाऊन, ज्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत, तर तिथे जाऊन जनता दरबार घेईन असं जे म्हटलंय, तर त्यातनं खरं तर ह्या नवी मुंबई आणि त्या परिसरातल्या वादाच्या ठिणगीचा पुढचा अंक बघायला मिळतोय. पण असं आहे की गेल्या काही दिवसापासून सरकारकडे बहुमत असून सुद्धा सगळं काही आलबेल नाहीये हे तर आपण बघतोच आहोत. म्हणजे अजूनही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. एकनाथ शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री प्रत्यक्षात उपस्थित राहणार होते त्या कॅबिनेटच्या बैठकाला गेले नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बैठकाचा ज्याचा आता रोखठोकमध्ये उल्लेख केलेला आहे त्या बैठकीला मात्र ते उपस्थित राहिले. पुण्यातल्या म्हाडाच्या लॉटरीच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. तर त्यांची नाराजी काही त्यांनी लपवून ठेवलेली नाही. विशेषतः मी नाराज आहे असं त्यांनी एक प्रकारे सूचित केलं जेव्हा रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या, नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा विषय आला. आणि ही पण चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे की आपल्यामुळे हे सरकार सत्तेवरती आलं याबद्दल एकनाथ शिंदे यांच्या मनात काही दुमत नाही. आणि म्हणूनच ते तेव्हाही आणि आत्ताच सुद्धा पुण्यामध्ये जेव्हा कार्यक्रम झाला या विश्व साहित्य संमेलनाचा, तेव्हा सुद्धा ह्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी उल्लेख करत राहिले की आपण जनतेच्या मनामधला किंवा जनतेकडे जाणारा, जनतेच्या संपर्कात राहणारा राजकीय नेता आहोत. तर शिंदेच्या मनातली ही खळखळ आहे ती काही लपून राहिलेली नाही. म्हणून तर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, मुख्यमंत्री पदाची शपथ रखडली, आता पालकमंत्री पदाचं भिजत घोंगडं पडलेलं आहे. तर त्याला कुठेतरी संजय राऊतांनी एक प्रकारे महाराष्ट्रासमोर पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला. या दोघांचं वरवरचं बोलणं आहे वगैरे असं ते म्हणाले. आता आकडेच असे आहेत दीपाली की त्या आकड्यामुळं कोण किती नाराज आहे याला काही अर्थ नाही हे अजित पवारांनी बोलून दाखवलं. परंतु महाराष्ट्राची जनता सुद्धा हे बघते आहे की या तीनही पक्षाचा इतका मोठा म्हणजे 230चा आकडा येऊन सुद्धा जो सरकार चालवताना एक सुरीपणा असायला हवा तो नाहीये. कदाचित देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एका पानावरती उभे आहेत आणि एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूला वेगळ्या पद्धतीने विचार करतायत असं दिसतंय. आणि आता ज्या पद्धतीची सुरुवात सरकारने केलेली आहे ते पाहता पुढची 5 वर्ष अशा पद्धतीच्या कुरबुरी सतत घडत राहतील आणि विरोधी पक्षाकडे बळ नसून सुद्धा विरोधी पक्षाला असे मुद्दे मिळतील हे दिसतं आहे. नक्कीच राहुल, या खुलाशात नेमकं तथ्य असेल तर ते समोर येईलच. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.